बातमी ठाण्यातून ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीवर बुलेट ट्रेनच्या कामासाठी उभारलेला तात्पुरता पूल पावसामुळे वाहून गेलाय। बुलेट ट्रेनच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य वाहून नेण्यासाठी हा पूल उभारला होता। सध्या नदीच्या किनाऱ्यालगतचा पूल सुरक्षित दिसत असला तरी नदीच्या मध्यभागी असलेला पुलाचा मोठा भाग पाण्याच्या वेगाने प्रवाहामुळे वाहून गेला। काय नेमकं इथे घडलेलं आहे दाखवतात आमचे प्रतिनिधी विकास काटे। ठाणे शहरासह दिव्यामध्ये पडलेला जो काय 3 आणि 4 आणि 5 तारखेला जो काय पाऊस पडला होता, या पावसामध्ये ठाणे आणि दिवा तसेच डोंबिवली याला जोडणारा हा जो काय पूल आहे, हा पूल आहे, या पुलाचा एक काही भाग कोसळलेला। खास करून हा जर टेम्पररी पूल तयार करण्यात आला होता। बुलेट ट्रेनचं जे काही काम सुरू आहे, जे शिळपाटा या ठिकाणी बुलेट ट्रेन जे स्थानक आहे ते जोडण्यासाठी हा टेम्पररी ब्रिज तयार करण्यात आला होता। आपण बघू शकतो की हा जो काय ब्रिज आहे, ह्या ब्रिजचं काम पडलेलं आहे किंवा मग तुटलेलं आहे। बुलेट ट्रेनच्या माध्यमातून ठाण्यावरनं जी काही सेवा सुरू होणार आहे याचं काम या ठिकाणी सुरू असताना दुसरीकडे मात्र हा टेम्पररी जो काय ब्रिज होता आहे, टेम्पररी ब्रिजचा अपघात झालेला आहे। एकंदरीत बघितलं की ठाण्यातनं जे पाऊस पडला होता याचा फटका ब्रिजला बसला, परंतु हा तात्पुरत्या स्वरूपात असल्यामुळं यात कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। नदीवरचा बुलेट ट्रेनचं सामान वाहून नेण्यासाठी बांधलेला तात्पुरता पूल तुटलेला आहे। त्याचा मधला भाग, नदीच्या मधोमध असलेला भाग पावसामुळे वाहून गेलाय।